ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांग आम्हासी. उल्हास माझे मानसी, गुरुचरित्र अतिगोड. पहिल्याच ओवीमध्ये नामधारक सिद्धमुनीला विनंती करतो की पुढील गुरुचरित्राची कथा मला सांगावी, कारण या कथा ऐकून अतिशय आनंद होत आहे, मन प्रफुल्लित होत आहे आणि गुरुचरित्र आता अत्यंत गोड आणि प्रेरणादायी वाटू लागलेलं आहे. बघा ना, पहिल्याच ओवीमध्ये भक्ताला पुढची कथा ऐकण्याची, श्रवण करण्याची उत्सुकता, उत्कंठा वाढत चाललेली दिसून येते. गुरुचरित्र जेव्हा श्रवण केलं जातं तेव्हा मनामध्ये आनंद आणि समाधान निर्माण होत असतं. आधीचा अनुभव इतका प्रभावी होता की आता पुढचा अनुभव घेण्यासाठी त्याला श्रवण अधिक तीव्र करण्याची इच्छा झालेली आहे. बघा ना, सत्संग उत्तमाचं श्रवण जितकं आपण करू तितकी भक्ती वाढत जाते, द्विगुणित होते. खरे ज्ञान मनाला आकर्षित करते आणि पुढे जाण्याची प्रेरणा सतत देत असते. त्यामुळे तुम्ही आम्ही उत्तमाचं श्रवण करावं. चांगल्या गोष्टींची सवय एकदा का मनाला लागली की मन त्यामध्ये तल्लीन होतं, त्यामध्ये रममाण होतं. तुम्ही आम्ही सकारात्मक विचारांचं श्रवण केलं की तेच आपल्या मनाचं पोषण ठरतं. ज्या गोष्टींमधून आपल्याला आनंद मिळतो ना, तिकडेच आपण नैसर्गिकरित्या ओढले जात असतो, खेचले जात असतो. तसंच आहे, गुरुचरित्राचं श्रवण मनाला आनंद देतं आणि त्यातून अधिक ज्ञानाची इच्छा निर्माण होत असतं. बघा, सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अति विशेष. ऐकता सर्व जाती सर्व दोष, ज्ञान ज्योती प्रकाशे. आणि इथं काय सांगितलं, सिद्ध नामधारकाला आता सांगायला लागला की ही कथा जी आहे ना ती अत्यंत विशेष आहे आणि ही जर कथा, हा अध्याय हे श्रवण केल्याच्या नंतर तुझे सर्व दोष नाहीसे होतील आणि ज्ञानाचा प्रकाश तुझ्या मनामध्ये अखंड उजळत राहील. कारण ही कथा सामान्य नाही आहे. ही कथा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी आहे. योग्य भावनेने ऐकल्यास, योग्य भावार्थाने श्रवण केल्यास मनातील सर्व दोष, मनातील अज्ञान, मनातील वाईट विचार दूर निघून जातात. ज्ञानरूप प्रकाशामुळे अंतःकरण कसं होते, शुद्ध होते. बघा, श्रवण म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अंतःकरण शुद्ध करणारी प्रक्रिया म्हणजे श्रवण आहे. सत्यकथा मनामध्ये प्रकाश निर्माण करते आणि मनातलं अज्ञान, मनातला अंधकार दूर करत असते. चांगल्या विचारांचे श्रवण मन बदलू शकते, अगदी गॅरंटीने. अज्ञान दूर करण्यासाठी सत्संग अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू पाहिजेत, सद्गुरूंचं निरूपण पाहिजे, सद्गुरूंचा संग पाहिजे. ज्ञान मिळालं, सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान आपल्याला मिळालं की आपले चुकीचे विचार आणि आपल्या चुकीच्या कृती आपोआप कमी होत असतात. बघा, श्री गुरुचरित्राचे श्रवण करून मनातील सर्व दोष दूर करून ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी निर्माण होत असतो. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्व जन्म पुससी, सांगेन एक परियसी, चांडाळ जन्म होणार गती. आणि मग श्री गुरु आता त्या पतिताला म्हणजे पापी मनुष्याला सांगत आहेत की तुझ्या पूर्वजन्माचे कारण तू विचारतोस तर ऐक, मी तुला सांगतो की कर्मानुसारच काही जीवांना चांडाळासारखा अधोगतीचा जन्म प्राप्त होऊ शकतो. ठीक आहे, गुरु सांगत आहेत त्या पतिताला, त्या पाप्याला सांगत आहेत की तुझा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो. पूर्वजन्म म्हणजे कर्मसिद्धांताचा विस्तार आहे. चुकीच्या कर्मामुळे अधोगतीचाही जन्म संभावत असतो. बघा, जन्म हा केवळ योगायोग नाही आहे, तर जन्म हा कर्मांचा परिणाम आहे. प्रत्येक कृती या पुढच्या अवस्थेची बीजं असतात. प्रत्येक कृती ही तुम्ही आम्ही पुढं काय येणार आहे त्याचं पेरणं केलेलं असतं. प्रत्येक कृतीमध्ये ते बीजारोपण आधीच झालेलं असतं आणि तशी कृती आणि तशा अवस्था पुढं आपल्याला दिसत असतात, त्याचे परिणाम दिसत असतात. कारण आजची कर्मच आपलं उद्याचं भविष्य ठरवत असतात. आजच्या चुकीच्या सवयीच आपल्याला भविष्यामध्ये अधोगतीकडे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे वेळीच सुधारणा करण्यासाठी सद्गुरूंचं श्रवण पाहिजे, जागरूकता पाहिजे. बघा, कर्मांचं पुढील जन्म कर्मच ठरवतात की पुढचा जन्म काय असेल आणि जीवनाची दिशा काय असेल. आज केलेली कर्मच उद्याचं भविष्य ठरवत असतात. बघा, पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगिती, कर्म विपाकी असे ख्याती,
नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. आणि मग पापपुण्य यांचे परिणाम प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुसारच भोगत असतो. कर्माचे फळ हे अटळ आहे आणि तेच कोणाला नीच तर कोणाला श्रेष्ठ अवस्था मिळवून देत असतं. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ हे मिळतच असते. पुण्य केलं की उन्नती आहे आणि पाप केलं की अधोगती निश्चित आहे. आणि कर्मविपाक म्हणजे कर्माचे निश्चित परिणाम आहेत. बघा, या जगामध्ये केवळ योगायोग नाही आहेत. हे जग म्हणजे कर्माचे नियम आहेत. लॉ ऑफ कर्मा. चांगले किंवा वाईट भविष्य हे स्वतःच्या कृतीवरतीच अवलंबून असतं. आपल्या कृतीच आपण काय केलं पाहिजे यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जे आत्तापर्यंत आपण केलेल्या कृत्या आहेत ना, आपल्या कृतींची जबाबदारी आपणच स्वीकारावी. चांगले कर्म केल्यास आपलं जीवन सुधारतं आहे आणि आपण केलेल्या कृतींची जबाबदारी आपण जर स्वीकारली तर आपण इतरांना दोष टाकत नाही, आपण त्याच्यामध्ये सुधारणा करायला सुरुवात करतो. त्यामुळे प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसारच सुखदुःख भोगत असतो. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण यांचे पासव चांडाल वर्ण उपजला असता ज्ञातीहीन जाती विभाग कर्मापरी. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या 4 वर्णांमध्येही कर्मानुसार अधःपतन होऊन चांडाळासारखी हीन अवस्था प्राप्त होऊ शकते. कारण खरी जात ही जन्मावरती आधारित नसून खरी जात ही कर्मावरती आधारित असते. समाजातील असलेली वर्णव्यवस्था ही कर्मावरती अवलंबून आहे. चुकीच्या कर्मामुळे उच्च वर्णातले लोकही अधोगतीला जाऊ शकतात. आणि जातीहीन म्हणजे नीती व धर्मापासून दूर गेलेली अवस्था म्हणजे जातीहीन दाखवलं. बघा, आणि जन्माने नव्हे तर कर्माने मनुष्य श्रेष्ठ ठरतो, कर्मानेच मनुष्य हीनही ठरतो. आत्मिक अधःपतन हे आपल्याच वर्तनावरती अवलंबून असतं. बघा, स्वतःच्या कर्मावरती लक्ष केंद्रित करावे, स्वतःच्या नावावरती नाही. कोणत्याही पदापेक्षा प्रतिष्ठेपेक्षा चरित्र खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या सवयी आजच टाळून सत्कर्माची निवड आम्ही केली पाहिजे. जात नव्हे तर कर्मच माणसाचं खरं मूल्य ठरवत असते. त्यामुळे कर्म उत्तमाचे पाहिजेत. बघा पुढची उभी. विप्र स्त्री ये पासी देखा शूद्र जाय व्याभचारिका पिंड उपजे जो चांडालिका 16वी जाती चांडाळ. या ओवीमध्ये सांगितलं आहे की विप्र स्त्रीशी शूद्राने व्याभिचार केला तर त्यातून अधर्मजन्य संतती निर्माण होते, ज्याला चांडाळ म्हणून अधोगतीच्या अवस्थेमध्ये गणले जाते. तिथे कर्मभ्रष्टतेमुळे अत्यंत हीन अवस्था सूचित करून दाखवलेली आहे. बघा, अनुचित संबंधातून अधर्म आणि अराजकताच निर्माण होत असते. पिंड उपजे म्हणजे संतती त्या कर्माचे फळ घेत असते. चांडाळ म्हणजे अत्यंत नीच नैतिक अवस्था या ठिकाणी दाखवली. बघा, अधर्मातून निर्माण झालेले कर्म पुढे अनेक पिढ्यांवरती काम करत राहते. पवित्रता फक्त शरीराची नाही तर पवित्रता ही आचरणाची असते. नातेसंबंध आणि आचरणामध्ये नीती आणि मर्यादा अत्यंत आवश्यक आहेत. चुकीचे निर्णय केवळ तात्पुरत्या व्यक्तीपुरते त्या संबंधित व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत. समाजामध्ये शुद्ध आचरण टिकवणे हेच खरे धर्मपालन आहे. बघा, अधर्मयुक्त केलेलं कर्म जे आहे ते केवळ व्यक्तीपुरतं न राहता ते पुढं अनेक पिढ्यांवरती परिणाम करत राहतं आणि ते परिणाम दूषित असतात. दूषित. बघा, हे मूळ उत्पत्तीचे लक्षणं नाना दोषांचे आचरण तेने हीन जन्म घेणे विप्रादिचारी वर्णासी. आणि या ओवीमध्ये सांगितलं की विविध प्रकारचे दोषयुक्त आचरण हेच अधःपतनाचे मूळ कारण आहे. अशा कर्मामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या सर्व वर्णातील व्यक्तींनाही हीन अवस्था किंवा नीच जन्म प्राप्त होऊ शकतो. मूळ उत्पत्तीचे लक्षण. कर्म हेच जन्माच्या स्थितीचे मूळ कारण आहे. दोषयुक्त वर्तनामुळे आत्मिक अधःपतन होत असतात. कोणताही वर्ण असो, चुकीच्या कर्माचा परिणाम हा समान असतो. कुठलाही वर्ण असो त्या चतुर्वर्णापैकी. जन्म नाही तर आचरण आपल्या आत्म्याची दिशा ठरवत असतं. आपलं आचरण कसं आहे ह्यानुसारच आपली पुढची भविष्यातली दिशा ठरत असते. सत्कर्मानेच उन्नती मिळते आणि दुष्कर्माने अधोगती अधःपतन मात्र निश्चित आहे. स्वतःच्या वर्तनावरती लक्ष ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. समाज, जात किंवा पद यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय तर चरित्र.
त्यामुळे चुकीच्या सवयी टाळून आजच सदाचार अंगीकारावा. बघा, माणसाचे मूल्य त्याच्या आचरणावरती ठरते. माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावरती ठरत नाही, कर्मावरती ठरते, आचरणावरती ठरते. या दोषांचा विस्तार सांगतो की सविस्तर, विप्रेकरिता अनाच जन्महीन जाती पावे. आणि या ओवीमध्ये सांगितलं की पुढे गुरु त्या दोषांचे सविस्तर वर्णन करणार आहेत. ब्राह्मणाने, विशेषतः ब्राह्मणाने जर अधर्म किंवा अनुचित आचरण केलं तर त्यालाही हीन किंवा अधोगतीचा जन्म प्राप्त होऊ शकतो. पुढे पाप पुण्याचे परिणाम विस्ताराने सांगितले आहेत या ओवीमध्ये. विप्रेकरिता अनाचा म्हणजे उच्च अवस्था आहे, उच्च वर्णामध्ये जरी असला आणि त्यांनी अधर्म केला तर त्याचंसुद्धा पतन हे निश्चित आहे. कर्मानुसार जन्माची दिशा बदलत असते. उच्चस्थान आहे म्हणून संरक्षण नाही आहे, है ना. ब्राह्मण उच्चस्थानी आहे पण त्याला संरक्षण नाही आहे. सदाचार हाच खरा आधार आहे. बघा, ज्ञान आणि पद असूनसुद्धा अधर्म केल्याने अधःपतन मात्र त्याचं अटळ आहे, त्याला कुणी सोडू शकत नाही. कोणत्याही पदावर असलेली व्यक्ती नीतिभ्रष्ट होऊ नये. अधिकाऱ्याबरोबर जबाबदारीसुद्धा येतच असतं. त्यामुळे आम्ही सतत आत्मपरीक्षण, सिंहावलोकन करून स्वतःमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. उच्चस्थान असूनही अधर्म केला तरी अधोगती निश्चित आहे, हेच या ओवीमधून समजतं. गुरु अथवा माता पिता सांडोनी जाय तत्वता, चांडाळ जन्म होय निरुता, सोडिता कुलस्त्रियस. आणि या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य गुरु, माता किंवा पिता यांचा त्याग करतो आणि तसेच आपल्या कुलपरंपरेतील धर्म व पत्नी यांचा अवमान करून त्यांना सोडून देतो, तो अधःपतनाच्या अवस्थेलाच जातो. गुरु, माता, पिता यांचा त्याग म्हणजे कृतज्ञता आहे, अधर्म आहे. खरं तर तुमची आमची कृतज्ञता अखंड असली पाहिजे. माता पिता आणि गुरु, त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव. आणि जर आपण त्या भगवंताला म्हणजे आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या गुरूंना जर आपण कृतज्ञता व्यक्त न करता कृतज्ञता केली तर तो अधर्मच आहे. कुलस्त्रीचा त्याग म्हणजे सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा भंग आहे तो. अशा वर्तनामुळे मनुष्य अधोगतीला म्हणजे चांडाळाच्या भावाला पोहोचून जातो. बघा, कृतज्ञता आणि निष्ठा हीच खऱ्या धर्माची पायाभरणी आहे. नाती तोडणे नव्हे हो, नातं तोडायचं नसतं. कुलस्त्रीला सोडून जायचं नसतं, आईवडिलांना सोडून जायचं नसतं. काय, स्वार्थामुळे नाती तोडायची नसतात. मानसिक आणि सामाजिक अधःपतन या नातं तोडण्याने घडत असतं. बरोबर आहे का? नात्यामध्ये जबाबदारी हवी, निष्ठा हवी. गुरु आणि पालकांचा त्याग, कुटुंबाचा अवमान हे अधःपतनाचे मुख्य कारण आहे. बघा, कुलदेवता सोडून एका, पूजा करी अनिका, तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. मग इथं काय सांगितलं या ओवीमध्ये? सांगितलं की जो मनुष्य आपल्या कुलदेवतेचा त्याग करून दुसऱ्या देवतांची पूजा करतो आणि सत्यापासून दूर जाऊन सतत खोटं बोलत बसतो, तो नैतिकदृष्ट्या अधःपतनाच्या अवस्थेमध्येच आहे. कुलदेवता सोडणं म्हणजे कसं? आपल्या मूळ देवाची श्रद्धा आणि परंपरा याचा त्याग करणं, चुकीची उपासना करणं आणि मार्गभ्रमण म्हणजे मार्गभ्रष्ट होणं. अनृत म्हणजे खोटं बोलणे, आणि हे खोटं म्हणजे काय आहे? अधःपतनाचं लक्षण आहे. बरोबर, मिथ्या आहे तो. श्रद्धा, सत्य आणि निष्ठा यांचा भंग म्हणजे अंतःकरणाचे पतन आहे. बाह्य पूजा नव्हे तर अंतःकरणातील सत्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या मूल्यांचं, आपल्या परंपराचं, आपल्या कुलदेवताचं आपण अखंड आदर ठेवला पाहिजे. खोटं बोलणं टाळलं पाहिजे, कारण व्यक्तिमत्व खोटं बोलून कमकुवत होतं. कुणी विश्वास ठेवत नाही त्या व्यक्तीवरती, सतत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवरती. श्रद्धा बदलताना विचारपूर्वक आणि समजून घेऊन निर्णय घेतला पाहिजे. बघा, श्रद्धेचा त्याग केला आणि खोटेपणा केला की अधःपतनाचं ते मुख्य कारण असतं. श्रद्धेचा त्याग आणि मिथ्या मांडणं. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रिय मनोहरी, लाटची केची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाळ योनी. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य सतत जीव हिंसा करत असतो, कन्या विक्रीसारखे अधर्म कृत्य करत असतो आणि खोट्याला सत्य मानून स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करतो ना, तो अधःपतनाच्या अवस्थेला पोचलेला असतो. म्हणजे कुठं? चांडाळ योनीमध्ये.
बघा, जीवहिंसा म्हणजे तिथं करुणेचा पूर्ण अभाव दिसून येतो. त्याच्याकडे करुणा असते तर त्यांनी हिंसाच केली नसती. करुणेचा पूर्ण अभाव म्हणजे जीवाची हिंसा आहे. कन्या विक्री म्हणजे अत्यंत अधर्म आणि मानवी मूल्यांचा अपमान आहे. खोटेपणाला सत्य ठरवणे म्हणजे नैतिक अधःपतनाचे शिखर दाखवलं. अहिंसा आणि सत्य हेच खऱ्या धर्माचे आधार आहेत. करुणा नसलेले जीव आध्यात्मिकदृष्ट्या अधोगतीकडे जात असतात. बघा, हिंसा आणि अन्यायापासून आपण दूर राहिलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. कोणतेही वर्तन नैतिकतेच्या आधारावरती तपासले पाहिजे. खोटेपणा स्वतःच्या मनामध्ये कधीही स्वीकारू नये. हिंसा, अन्याय आणि खोटेपणा हे अधःपतनाचे निश्चित कारण आहे. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रिया करी ब्राह्मण, तोही चांडाळ होय जाण, सदा शूद्र संपर्क. या ओवीमध्ये असं सांगितलं की ब्राह्मणाने जर अनुचित मार्गाने जीवन जगले, जसे की शूद्रांच्या हातचे अन्न ग्रहण केले किंवा अश्वविक्रीसारखे अयोग्य व्यवहार केले, तर तो आपल्या उच्च स्थितीपासून खाली येतो आणि अधःपतनाच्या अवस्थेपर्यंत प्राप्त होतो. शूद्र हस्ते भोजन म्हणजे अनुचित आहार किंवा आचार. अश्वविक्री म्हणजे धर्माविरुद्ध व्यवसाय. सतत चुकीचा संघ म्हणजे व्यक्तिमत्वाचे अधःपतन आहे. बघा, ही ओवी आपल्याला सांगते की संगती आणि आचार हेच माणसाचे खरे मूल्य ठरवत असतात. उच्च जन्म असूनही चुकीच्या कर्मांनी अधोगती मात्र निश्चित होत असते. संगती म्हणजे तुमची आमची कंपनी नेहमी विचारपूर्वक निवडली पाहिजे. आपल्या कामामध्ये नैतिकता राखली पाहिजे. चुकीच्या सवयी आणि वातावरण हे टाळलं पाहिजे. चुकीची संगत आणि अधर्मयुक्त आचरण माणसाला अधःपतनाकडे घेऊन जात असते. बघा, शूद्र स्त्रीची सदासंग, नित्य असे दासी योग, ग्रह भांड अतळगी याग, तेने देव पितृकर्मे करी. या ओवीमध्ये सांगितले की जो मनुष्य अधर्मयुक्त संगत ठेवतो, नीच आचारामध्ये रमतो आणि घरातील जबाबदाऱ्या आणि पवित्र कर्तव्याचा त्याग करून चुकीचा मार्ग तो जेव्हा निवडतो, तेव्हा तो आपल्या धार्मिक कर्तव्यापासून दूर गेलेला असतो. चुकीची संगत आणि आचार म्हणजे नैतिक अधःपतन दाखवलं. गृहभांड त्याग म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं. देव पितृ कर्मातही शुद्धता नसणं म्हणजे धर्मपालनाची हानी दाखवली. या ओवीमध्ये संगती आणि कर्तव्य पालन हेच धर्माचे खरे आधार आहेत. अधर्मयुक्त जीवनाने आध्यात्मिक प्रगती थांबत असते. बघा, संगती नेहमी शुद्ध आणि सकारात्मक असावी. घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या कधीच टाळू नयेत. धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर नीतीपूर्ण आचरण आहे. चुकीची संगत आणि कर्तव्य त्याग माणसाला धर्मापासून दूर घेऊन जातो. तोही पावे हीनयोगी, जो का अग्नी घाली राणी, गायबा सरसी विघडोनी, वेगळी करी तोही होय चांडाळ. या ओवीमध्ये असं सांगितलं की जो मनुष्य जंगलात आग लावून निसर्गांचा विध्वंस करतो आणि गाय वासरांच्या विरुद्ध गाय वासरांसारख्या निरुपद्रवी जीवांना वेगळं करून त्यांना त्रास देतो ना, तो अधर्माच्या हीन अवस्थेला अधोगतीच्या जन्मालाच जात असतो. निसर्गाचा नाश करणे म्हणजे सर्वात मोठा अधर्म आहे. निरपराध प्राण्यांना त्रास देणं है ना, हा करुणेचा अभाव आहे आणि अशा कर्माचे फळ म्हणजे अधःपतन आहे. बघा, ही निसर्ग जो आहे ही देवाची निर्मिती आहे आणि या निसर्गाचं संरक्षण करणे हेच खरं आपलं धार्मिक कर्तव्य आहे. हिंसा आणि विनाश हे आत्मिक अधोगतीचे कारण आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे तुमची आमची जबाबदारी कर्तव्य आहे. प्राण्यांबद्दल करुणाभाव ठेवणे हाच खरा धर्म आणि कोणत्याही जीवाला उगाच त्रास देणे, अनावश्यक त्रास देऊच नाही. निसर्गाचा विनाश आणि जीवहिंसा माणसाला अधोगतीकडेच घेऊन जाते, अधःपतन करते. सोडी आपुल्या जननीती, लोक मारी लेकराते, वेगळी करी आपुल्या सत्य, तोही जन्मे चांडाळ. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य अत्यंत क्रूरपणे आपल्या आईचा त्याग करतो किंवा निरपराध लेकरांना त्रास देतो किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून इतरांचे नाते तोडतो, तो अधर्मामुळे अधोगतीच्याच मार्गाला जात असतो. मातृत्याग म्हणजे बघा सर्वात मोठा कृतज्ञपणा आहे. जिच्या उदरातून जन्माला आलो, जिने आपल्याला जग दाखवलं, तिचाच त्याग करणे म्हणजे सर्वात मोठा कृतज्ञपणा आहे. बालकांवरती हिंसा म्हणजे करुणेचा पूर्ण अभाव आहे. तिथं करुणाच नाही आहे.
दया नाही. सत्तेचा गैरवापर करणे म्हणजे अधर्माचे लक्षण आहे. माता, बालक आणि निरपराध जीवांबद्दल करुणाभाव ठेवणे हाच खरा धर्म आहे. क्रूरता आणि स्वार्थ मनुष्याला आध्यात्मिक अधःपतनाकडेच घेऊन जातो. कुटुंबातील नात्यांचा आदर करावा, दुर्बलांवरती दया ठेवावी, अधिकार मिळाल्यावरती अधिक जबाबदारीने वागावं हेच अपेक्षित आहे. क्रूरता आणि कृतज्ञता माणसाला अधःपतनाच्या दिशेनेच घेऊन जात असते. बघा, बैलावरी विप्र बसे, शूद्रांना जे विहर्षे, चांडाळ होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. या ओवीमध्ये असं सांगितलं की जो ब्राह्मण आपल्या धर्ममर्यादा विसरून अपमानास्पद वर्तन करतो, अनुचित आहार घेतो आणि अधर्मामध्ये मानतो, रमतो, तो आपल्या उच्च स्थितीपासून खाली येऊन अधोगतीला जात असतो. धर्माविरुद्ध आचरण म्हणजे आध्यात्मिक पतन दाखवलं. चुकीच्या गोष्टीमध्ये आनंद घेणं म्हणजे विवेक हरवलेला आहे. शिस्तभंग करणे म्हणजे चरित्राचा ऱ्हास आहे. बघा, धर्म म्हणजे मर्यादा आणि विवेक आहे. आणि या मर्यादा आणि विवेक यांचा भंग म्हणजे स्वतःचा ऱ्हास आहे. जे कर्म लाजिरवाणे वाटायला हवे ते त्या कर्मामध्ये आनंद मानणे म्हणजे अधःपतन आहे की नाही. आपल्या मूल्यांची जपणूक आपणच केली पाहिजे. चुकीच्या गोष्टींचा मध्ये आनंद शोधूच नाही आणि स्वतःच्या आचरणामध्ये सतत आत्मपरीक्षण आणि सिंहावलोकन आपण केलं पाहिजे. धर्मभंगामध्ये जर कोणी आनंद मानत असेल तर तो अधःपतनाकडे चाललेला आहे हे स्पष्टपणे दिसत असतं. विप्रतीर्थास जावोन, श्रद्धादी न करी जाण, परान्न प्रतिग्रह घेणे, तो होय चांडाळ. या ओवीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो ब्राह्मण तीर्थयात्रा करतो पण श्राद्धासारखी पितृकर्मे धर्मकृत्य करत नाही आणि परान्न म्हणजे इतरांचे अन्न स्वीकारण्यातच तो आसक्त असतो, तो आपल्या धर्मापासून दूर जाऊन अधःपतनाच्या अवस्थेलाच पोचलेला असतो. तीर्थयात्रा असूनही कर्तव्य पालन करत नाही तर साधना निष्फळ आहे. श्राद्ध धर्म टाळणे म्हणजे पितृऋणांची उपेक्षा करणे. अन्न स्वीकारणे म्हणजे दुसऱ्याचं अन्न स्वीकारणे म्हणजे स्वार्थ आणि परावलंबित्वच त्या ठिकाणी दिसून येतं. केवळ बाह्य कर्म नव्हे तर कर्तव्य पालन हेच खरं धर्म आहे. धर्म म्हणजे आचरण, बरं का, फक्त तीर्थयात्रा पुरेशी नाही आहे. धर्म म्हणजे आचरण, धर्म म्हणजे चरित्र. आपल्या जबाबदाऱ्या कधी आपण टाळूच नाहीत. धार्मिक कर्म मनापासून उत्तमाने करावी, परावलंबी न होता स्वावलंबी वृत्ती ठेवावी, हेच या ओवीतून अधोरेखित होतं. कर्तव्य न करता फक्त बाह्य आचरण केल्याने धर्म पूर्ण होत नाही. कर्तव्य करावी लागतात. बघा पुढे, षटकर्मे रहित विप्रदेखा, कपिला गाईचे दुग्ध ऐका, न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. आणि मग या ओवीमध्ये स्पष्ट सांगितलं की जो ब्राह्मण आपल्या षटकर्म म्हणजे 6 धार्मिक कर्तव्यापासून दूर गेलेला आहे पण केवळ बाह्य आचरण किंवा उपभोगामध्येच तो रमलेला आहे, जसे पवित्र गोमातेचे दूध, योग्य संस्कार, अभिषेक न करता स्वतःसाठीच वापरू लागला, तो खऱ्या धर्मापासून दूर लोटलेला आहे. षटकर्म न करणे म्हणजे काय हो? धर्मपालनाचा अभाव तिथे दिसून आला. पवित्र वस्तूंचा अनुचित उपयोग म्हणजे श्रद्धेचा भंग दाखवला. आणि बाह्य शुद्धता असूनही काय पाहिजे? अंतर्गत अशुद्धता त्या ठिकाणी असेल तर ते काय आहे? अधःपतन आहे. धर्म म्हणजे फक्त विधी नव्हे तर योग्य आचरण आणि संस्कारयुक्त उपयोग म्हणजे धर्म आहे. पवित्र गोष्टींचा उपयोगही शुद्ध हेतूनेच करावा. बघा, केवळ परंपरा पाळणे पुरेसे नाही तर त्यामागे अर्थसुद्धा आम्ही समजून घेतला पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट योग्य पद्धतीनेच वापरली पाहिजे. बाह्य धर्मापेक्षा अंतःकरणातील शुद्धता खूप महत्त्वाची असते. धर्मविहीन आचरण आणि संस्काराशिवाय केलेले उपभोग ही अधःपतनाकडेच आपल्याला घेऊन जात असतात. तोही पावे चांडाळ योनी, तुळसी पत्रे आरोपिनी, पूजा करी देवान लागोनी, शालिग्राम शूद्र भजलिया. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य बाह्यता पूजा अर्चा करतो पण अंतःकरणामध्ये शुद्ध नसतो आणि धार्मिक विधींचा गैरवापर तो करत असतो, जसे नियमभंग करून पवित्र वस्तूंचा तो अवमान करत असतो आणि अयोग्य पात्रतेशिवाय देवपूजा करत असतो, तो अधर्मामुळे अधःपतनाच्याच अवस्थेला पोचलेला असतो. केवळ बाह्य पूजा पुरेशी नाही हो, नियमभंग करून केलेली भक्ती ही निष्फळ ठरते. पवित्रतेचा अवमान करणे म्हणजे आध्यात्मिक अधःपतन दाखवलं. रसा तळाला जायचं. पवित्रतेचा अपमान करून कुठं जाणार आहेस? भक्ती ही अंतःकरणातील शुद्धतेवरती आधारित असते. भक्ती ही केवळ विधीवरती आधारित नसते.
श्रद्धा आणि आचार हे दोन्हीही संतुलित पाहिजेत. जिथं हे संतुलन ढासळलं ना तिथं अधःपतन मात्र निश्चित. कोणतेही धार्मिक कर्म समजून आणि शुद्ध भावनेनेच ते उत्तमाने करावे. नियमाचे पालन करूनच कुठलंही धार्मिक कार्य करावं. दिखाव्यापेक्षा अंतःकरणातील भक्तिभाव हा जास्त महत्त्वाचा असतो. अशुद्ध आचार आणि नियमभंगाने केलेली भक्ती ही अधःपतनाकडे घेऊन जात असते. न सेवीच माता पिता त्याजी त्यासी न प्रतिपाळिता चांडाळ होय जन्मता सप्तजन्मी कृमी होय. मग इथं काय सांगितलं बघा या ओवीमध्ये, जो मनुष्य आपल्या मातापित्यांची सेवा करत नाही, त्याचा त्याग करतो आणि त्यांची योग्य काळजी घेत नाही, मातापित्यांचा त्याग करतोय, सेवा करत नाही, काळजी घेत नाही, तर तो कृतघ्न झाला आणि या कृतघ्नतेमुळे तो अधःपतनाच्या अवस्थेला गेला आणि अशा कर्मामुळे त्याची काय झाली, आत्मिक अधोगती झाली. बघा तो कुठे गेला. मातापित्यांची सेवा न करणे म्हणजे कृतज्ञता आहे. पालनपोषणाचा त्याग केला, काळजी घेतलीच नाही त्यांनी म्हणजे धर्माचा भंग केला. अशा कर्माचे परिणाम म्हणजे अधःपतन आणि दुःख ही अवस्था त्याला मिळणार आहे. अशा कर्माचा परिणाम त्याला भोगावा लागणार. मातापित्यांची सेवा हीच सर्वात मोठी साधना आहे आणि कृतज्ञता हाच उन्नतीचा सर्वात मोठा पाया आहे. आम्ही पालकांचा आदर केला पाहिजे, पालकांची सेवा केली पाहिजे आणि त्या पालकांच्या लागणाऱ्या गरजांकडे, त्यांची सेवा, काळजी, देखभाल याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. कुटुंबियांमध्ये, नात्यांमध्ये आम्ही अखंड कृतज्ञता ठेवली पाहिजे, समर्पित भूमिका ठेवली पाहिजे. मातापित्यांची सेवा न करणे म्हणजे अधःपतनाचे प्रमुख कारण आहे. पहिली एक स्त्री असता दुजी करुणी तिसी त्याजिता होय जन्म त्यासी पतिता आणिक सांगेन एक नवल. मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी स्वीकारतो आणि मग पहिलीचा त्याग करून टाकतो, तो नात्यातील अस्थिरता आणि अधर्मामुळे पतित अवस्थेला, पाप्याच्या अवस्थेला पोचतो. तो पापी असतो. पुढे या प्रकारच्या कर्मामुळेच त्याला परिणाम दिसायला लागतात. ते विस्ताराने सांगितले जाईल. बघा, विवाहातील निष्ठाभंग केला है ना, पहिली असताना दुसरी गेली, नैतिक अधःपतन केलं आणि मग काय केलं, दुसरी आली म्हणून पहिलीला सोडलं, म्हणजे नात्यांचा त्याग केला. पहिलीबरोबर असलेलं जे काही वैवाहिक जीवन होतं त्याचा त्याग केला, म्हणजे जबाबदारी सोडून दिली, जबाबदारीचा अभाव आहे. अधर्मयुक्त निर्णय घेतला त्यांनी. अधर्म आहे ते, भविष्यातील दुःखाचं कारण आहे. त्यानं ते बीज रोवलं, भविष्यामध्ये दुःख येणार, त्या दुःखाचं बी त्यांनी ते दुसरं लग्न करून केलेलं आहे. नात्यांमध्ये स्थिरता आणि निष्ठा आणि जबाबदारी हेच खरा धर्म आहे. स्वार्थी माणसाला काय होतात, असे घेतलेले जे निर्णय आहेत ना ते अधःपतनाकडे घेऊन जातात. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असावा, जबाबदाऱ्या टाळू नयेत. नात्यामध्ये भावनांपेक्षा मूल्यांना जास्त महत्त्व द्यावं. नात्यातील निष्ठाभंग आणि जबाबदारीचा त्याग अधःपतनाचे मुख्य कारण असतात. श्रमोनी अतिथी आला असता वेद म्हणून अन्न घालिता जन्म पावे हा तत्वता चांडाळ योनी परियसा. या ओवीमध्ये काय सांगितलं की जो मनुष्य आहे ना, अतिथी थकून आलेला असताना केवळ बाह्यशास्त्राचे दाखले देऊन खरी सेवा न करता अन्नदान टाळतो किंवा कर्तव्य टाळतो, तो धर्माच्या मूळ भावनेपासून दूर जातो आणि अधःपतनाकडे जातो. अतिथीची सेवा टाळणे म्हणजे धर्माचा भंग. फक्त वेद किंवा कृती न करता म्हणजे दिखाव्याचा धर्म झाला तो. करुणा आणि सेवाभावाचा जिथे अभाव आहे तिथे अधोगतीचे लक्षण दिसून येतं. बघा, धर्म म्हणजे ज्ञान नव्हे, तर धर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा, धर्म म्हणजे करुणा आहे. शास्त्र सांगून कर्तव्य टाळणे म्हणजे धर्माचा अपमान आहे. अतिथी आणि गरजून माणसांची सेवा ही मनापासून करता आली पाहिजे, करुणेने करता आली पाहिजे. फक्त ज्ञान नको, तर आचरण महत्त्वाचे आहे. योग्य वेळेला योग्य कृती हीच खरी साधना आहे. सेवा न करता केवळ शास्त्राचा आधार घेणे हे अधःपतनाचे कारण आहे. योग्य विप्रांते निंदिती आणिक जाती पूजिती चांडाळ योनी जाती वृत्तिलोप केलिया. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य योग्य आणि सदाचारी ब्राह्मणांची निंदा करतो पण अयोग्य किंवा अधर्मी व्यक्तीचा सन्मान करतो, तो आपल्या धर्मनीतीपासून दूर गेलेला असतो आणि अशा वृत्तीच्या उलटफेरामुळे तो अधःपतनाच्या अवस्थेला पोचत असतो.
योग्य उत्तम लोकांची निंदा करतोय म्हणजे मूल्यभ्रष्टता, आणि अयोग्य लोकांचा सन्मान करतोय म्हणजे तिथे विवेकाचा अभाव दिसून येतोय. वृत्तीलोप म्हणजे नीती व धर्माचा उलटफेर, त्याची अवस्था दाखवली. विवेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखणे आणि त्याचा भंग म्हणजे अधपतन. बघा, विवेकाचा भंग केला का नाही? विवेकाचा अभाव आहे त्याच्याकडे. सन्मान कोणाचा करायचा होता आणि तो करतोयस कोणाचा? सन्मान आणि निंदा हे विचारपूर्वक करता आलं पाहिजे. गुणवान लोकांचा आदर आम्ही केलाच पाहिजे, कौतुक केलंच पाहिजे, आणि चुकीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा आम्ही विरोध केला पाहिजे. आणि विरोध जर करता येत नसेल तर कमीत कमी त्यांचं समर्थन नाही केलं पाहिजे. निर्णय घेताना विवेक हा ठेवलाच पाहिजे. विवेक हरवून चुकीचा सन्मान करणं आणि योग्यांची निंदा करणं है ना, उत्तम व्यक्तीची निंदा करणं हे अधःपतनाचे लक्षण आहे. बघा, तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी, ब्राह्मणांचे घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी. मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य सार्वजनिक हिताच्या गोष्टींचा नाश करतो, सार्वजनिक ठिकाण आहेत ना, तलाव आहे, विहीर आहे, ते तोडलं, मंदिरातील पूजा थांबवली, समाजातील धार्मिक सदाचाराचा जी स्थळं आहेत, जिथं केंद्र होतं ना आपलं सामाजिक आर्थिक, जे केंद्र होतं, जिथून सगळं गाव पाणी प्यायचं, ते तलाव होतं, विहिरी होत्या, मंदिरं होती, ते सगळं ती स्थळांचा विध्वंस केला तर तो अत्यंत अधर्माचरणामुळे अधःपतनाला जात असतो. सार्वजनिक ठिकाणांचा नाश करणं म्हणजे समाजाच्या विरोधात केलेलं कर्म आहे, समाजविरोधी कर्म आहे ते. देवालय तोडलं, फोडलं, पूजामध्ये व्यत्यय आणला तर श्रद्धेचा अपमान आहे, आणि ब्राह्मणांची घरं तोडली म्हणजे सामाजिक व नैतिक अस्थिरता दाखवली. बघा, समाज आणि धर्म यांची सेवा करणं हेच खरं पुण्य आहे, विध्वंस नव्हे. निर्माण हे धर्माचे लक्षण आहे. विध्वंस नको. जिथं काहीतरी नवं निर्माण होत असतं तिथं धर्म रुजत असतो. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण आम्ही दैनंदिन जीवनामध्ये केलं पाहिजे. धार्मिक आणि सामाजिक संस्थांचा आम्ही आदर ठेवला पाहिजे. विध्वंसक वृत्ती टाळून निर्माणशील विचार आम्ही अखंड ठेवला पाहिजे. समाज आणि धर्माचा नाश करणारे कर्म अधःपतनाचेच कारण असते. बघा, स्वामी मातृयेसी, शत्रू मित्र विश्वास स्त्रीसी, जो करी व्याभिचारासी, तोही जन्मे पतिता गृही. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य इतरांच्या पत्नींशी, मग ती जरी शत्रूची असो किंवा मित्राची असो किंवा विश्वासातली असो, आशांबरोबर व्याभिचार करतो, तो अत्यंत अधर्माचरणामुळे पतित अवस्थेला जातो आणि त्याचं जीवन अधःपतनाकडे झुकलं जातं. परस्त्री संग, परस्त्रीबरोबर केलेला संग संभोग म्हणजे विश्वासघात आणि अधर्म आहे, नात्यांचा भंग आहे, समाजातील आणि नैतिकतेचं ते पतन आहे. आणि व्याभिचार म्हणजे जिथं आत्मसंयमाचा अभाव आहे. आत्मसंयम असता तर त्यांनी व्याभिचार केलाच नसता. आत्मसंयमाचा अभाव आहे म्हणून तो व्याभिचार करतो, तोही परस्त्रीशी. बघा ना, संयम आणि निष्ठा हेच खऱ्या धर्माचे आधार आहेत. इंद्रियांच्या अनियंत्रित वापरामुळे मनुष्य अधःपतनाला जात असतो. नात्यांमध्ये पवित्रता आणि मर्यादा ठेवली पाहिजे. विश्वासाचा आदर केला पाहिजे. स्वतःवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, तेच खरं बळ आहे. आत्मसंयम, स्वतःवरती असलेला कंट्रोल हेच खरं बळ आहे. परस्त्री संग आणि विश्वासघात हे अधःपतनाचे निश्चित कारण आहे. बघा, दोघी स्त्रिया जयासी, त्यात ठेवी प्रपंचेसी, अतिथी आलिया अस्तमनासी, ग्रास न दे तोही पतित होय. बघा, या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य अनेक पत्नी ठेवून प्रपंचामध्ये गुंततो आणि त्याच वेळी घरी आलेल्या अतिथ्याला योग्य वेळी अन्नदान करत नाही, तो स्वार्थी आणि असंवेदनशील आचरणामुळे धर्मापासून दूर लोटला जातो. अनियंत्रित प्रपंच दाखवला, अनेक स्त्रिया केल्या, अनेक पत्नी केल्या आणि प्रपंचामध्ये गुंतला, कंट्रोलच राहिलं नाही. तिथं मनाची अस्थिरता दाखवली. आणि मग तिथं आलेला तो अतिथी आहे, तिथं अतिथीची सेवा करायला पाहिजे होती, पण अतिथीच्या सेवेचा अभाव म्हणजे धर्माचा भंग झाला. आणि मग त्यांनी काय केलं, अन्नदान केलं नाही. त्यातून काय झालं, त्याची स्वार्थी वृत्ती दिसून आली, स्वार्थप्रधान जीवन दिसून आलं, आणि तिथं नैतिकतेचं अधःपतन सुरू झालं. धर्म म्हणजे संयम, सेवा आणि कर्तव्य पालन. जिथे भोगप्रधान जीवन माणसाला अधःपतनाकडे घेऊन जातं, फक्त आणि फक्त मला भोगच घ्यायचा आहे, तर मग तो असा मनुष्य कुठं जातो, अधःपतनाला जातो. धर्म म्हणजे संयम, सेवा आणि कर्तव्य पालन.
बघा, दैनंदिन जीवनामध्ये, घरगुती जीवनामध्ये आम्ही संतुलन ठेवलं पाहिजे. अतिथी आणि गरजूंना मदत केली पाहिजे. स्वार्थापेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे. स्वार्थी जीवन आणि कर्तव्याचा त्याग हे अधःपतनाचे कारण असते. बघा, त्रिसंध्या समयी देखा, जो विप्र जेवी अविवेका, भाक देऊनी फिरे का, तो जन्मे चांडाळ योनी. या ओवीमध्ये सांगितलं की जो ब्राह्मण सकाळ, दुपार, संध्याकाळ या पवित्र त्रिसंध्येवेळी अज्ञानाने किंवा अविवेकाने भोजन करत असतो आणि धार्मिक कृत्यांकडे दुर्लक्ष करत असतो, फक्त बाह्य आचारावर तो भर देत असतो, तो धर्माच्या मूळ तत्वापासून दूर जातो आणि अधःपतनाच्या अवस्थेत जाऊन पोचतो. त्रिसंध्या काळाचा अनादर केला म्हणजे धर्माचरणाचा भंग केला. अविवेकी भोजन है ना, म्हणजे संयम नाही आहे त्याच्याकडे. कर्तव्य टाळलं त्यानं, आध्यात्मिक अधःपतन सुरू झालं. धर्म म्हणजे योग्य वेळेवरती योग्य आचरण करणे. अविवेक म्हणजे अधोगतीच्या मार्गाने जाणे. नियमितता आणि शिस्त हे आध्यात्मिक उन्नतीचे आधार आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही शिस्त पाळली पाहिजे, नेमस्त असलं पाहिजे, वेळेचे आणि कर्तव्याचे भान राखले पाहिजे आणि अविवेकी सवयी टाळल्या पाहिजेत. अविवेक आणि कर्तव्यभंग माणसाला अधःपतनाकडे घेऊन जाते. बघा, राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोण, संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाळ. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य राजाने दिलेल्या भूमिदानासारख्या पवित्र देणगीचा स्वार्थाने गैरवापर करून अन्यायपूर्वक ते हिसकावून घेतो आणि संध्याकाळच्या पवित्र काळामध्ये कर्तव्य टाळून निष्क्रियतेमध्ये, आळसामध्ये राहतो, तो अधर्मामुळे अधःपतनाच्या अवस्थेलाच पोचतो. दानाचा गैरवापर केला त्याला, म्हणजे राजाने त्याला दान दिलं होतं, भूमिदान दिलं होतं, पण त्यांनी दानाचा गैरवापर केला म्हणजे लोभ आणि अधर्म आहे. इतरांचे हक्क त्यांनी हडपले म्हणजे अन्याय आहे. आणि संध्याकाळी त्याने कर्तव्य टाळलं म्हणजे आध्यात्मिक निष्काळजीपणा दाखवला. लोभ आणि निष्क्रियता ह्या दोन्हीमुळे आध्यात्मिक मार्गाचं अधःपतन झालेलं आहे. जे मिळाले ते धर्माने वापरणं हेच महत्त्वाचं आहे, आणि जे मिळालं आहे ते अधर्माने वापरलं, त्याचा गैरवापर केला तर अधःपतन निश्चित आहे. बघा, आम्ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला संध्या मिळतात तर आम्ही त्या संधींचा सदुपयोग केला पाहिजे. अन्यायाने काहीही घेऊ नये, जोर जबरदस्तीने काही घेऊ नये. दैनंदिन जीवनामध्ये कर्तव्य आणि शिस्त पाळून नेमस्त राहावं. लोभ, अन्याय आणि आळस हे अधःपतनाचे कारण असतात. वैश्वदेवकाली अतिथी, जो करी दुष्टोत्तरेसी, अन्न न देई तयासी, कुकुट जन्म होऊन उपजय. मग काय सांगितलं या ओवीमध्ये? वैश्वदेवाच्या पवित्र काळात घरात आलेल्या अतिथीशी जो उद्धटपणे वागतो, त्याला अन्नदान करत नाही आणि कर्तव्याचा अपमान करतो, तो अधर्मामुळे अधःपतनाच्या अवस्थेला जातो. अतिथींचा अपमान करणे म्हणजे धर्मभंग, कर्तव्यकाळी निष्काळजीपणा करणं म्हणजे आध्यात्मिक अधोगती, आणि दानच करू नये, दान न करणे म्हणजे करुणेचा अभाव आहे. दानच करत नाही तो. अतिथीची सेवा हीच देवसेवा आहे. बरोबर? अतिथी देवो भव. करुणा आणि सेवा हेच खरे धर्माचे आधार आहेत. आणि मग दैनंदिन जीवनामध्ये गरजूंना आम्ही मदत करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. घरात आलेल्या व्यक्तींचा सन्मान ठेवला पाहिजे आणि कर्तव्य वेळेवर आणि मनापासून केलं पाहिजे. अतिथींचा अपमान आणि कर्तव्यांचा भंग हे अधःपतनाचे कारण आहे. बघा, गंगा तीर्थांची निंदा करी, एकादशी भोजन करी, स्वामीस सोडी समरी, चांडाळ योनी तया जन्म. आणि मग इथं सांगितलं की जो मनुष्य पवित्र तीर्थांची निंदा करतो, एकादशीसारख्या व्रतांचा आदर न ठेवता मनमानी भोजन करतो आणि आपल्या स्वामी म्हणजे गुरूंचा, धर्माचा त्याग करून विस्मरण करतो, तो धर्माच्या अधःपतनाच्या अवस्थेला जात असतो, चांडाळ योनीमध्ये जन्माला येतो. तीर्थनिंदा म्हणजे तीर्थ ठिकाणीची निंदा करतोय म्हणजे श्रद्धेचा अपमान करतोय. व्रतभंग, एकादशी दिवशी जेवण करतोय म्हणजे व्रतभंग करतोय, संयमाचा अभाव आहे. आणि स्वामी त्याग करतोय म्हणजे आपल्या धर्माचा, कर्तव्याचा, गुरूंचा त्याग करतोय म्हणजे कर्तव्य आणि निष्ठेचा भंग दाखवला. म्हणजे श्रद्धा, संयम आणि निष्ठा हेच धर्माचे खरे स्तंभ आहेत आणि यांचा भंग करणे म्हणजे आत्मिक अधःपतनच आहे. पवित्र गोष्टींचा आम्ही कायम आदर केला पाहिजे. तीर्थक्षेत्र, तीर्थयात्रा याच्याबद्दल अनादर नसावा, आदरच असावा. व्रत, शिस्त आणि संयम, चतुर्थी, एकादशी
शिवरात्री या व्रतांचा आम्ही आदर केला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आत्मसंयम महत्त्वाचा आहे आणि आपले कर्तव्य आणि निष्ठा आपण अजिबात विसरू नये. श्रद्धाभंग, व्रतभंग आणि निष्ठाभंग हे अधःपतनाचे मुख्य कारण आहे. स्त्री संभोगी पर्वणीसे अथवा हरिहरा दिवशी वेद शिकवी शूद्रासी चांडाळ योनी जन्म पाव्या. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य पवित्र दिवसामध्ये, पूर्वकाळ किंवा हरिहराच्या विशेष दिवसांमध्ये अनुचित वर्तन करतो किंवा धर्मशास्त्राचे पावित्र्य न राखता, योग्य अयोग्य विचार न करता वेदविद्या अयोग्य पात्राला शिकवतो, तो धर्माच्या मर्यादा तोडतो आणि अधःपतनाच्या अवस्थेला पोचतो. पवित्र दिवसांचा अनादर म्हणजे संयमांचा भंग, अनुचित वर्तन म्हणजे इंद्रिय संयमाचा अभाव, अयोग्य ठिकाणी दिलेलं ज्ञान म्हणजे धर्मज्ञानाचा दुरुपयोग दाखवला. धर्म, ज्ञान आणि वेळ यांचं पावित्र्य आम्ही राखलं पाहिजे. ज्ञानाचा उपयोग योग्य पात्राला आणि योग्य काळामध्येच करता आला पाहिजे. पवित्र दिवसामध्ये आम्ही संयमच पाळला पाहिजे. ज्ञान आणि माहिती योग्य व्यक्तींनाच दिली पाहिजे आणि प्रत्येक कृती ही विचारपूर्वक विवेकाने केली पाहिजे. पवित्रतेचा भंग आणि अयोग्य आचरण हे अधःपतनाचे निश्चित कारण आहे. बघा, मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटेकरांसी करी भेद, चांडाळ योनी जन्म पावे. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य मृत्यू दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करत नाही, परंतु स्वतःच्या पुण्यकर्माचे कायम प्रदर्शनच करत बसतो आणि प्रवासात किंवा समाजामध्ये इतरांमध्ये मतभेद निर्माण करतो, तो धर्मापासून दूर जाऊन अधःपतनाच्या अवस्थेला पोहोचतो. श्राद्धच घालत नाही म्हणजे पितृंच्या ऋणांचा विसर पडला, पितृऋण विसरून गेला, पुण्याचा केवळ दिखावाच करतो, प्रसिद्धी करतो, अहंकार त्या ठिकाणी दिसला आणि तो भेदभाव करू लागला म्हणजे सामाजिक अधर्म करू लागला ना. खरा धर्म म्हणजे कर्तव्य पालन, नम्रता आणि दिखावा नव्हे, तर कृतज्ञता आणि समता ही उन्नतीची चिन्ह आहेत. बघा, तर कुटुंबीय कर्तव्य प्रामाणिकपणे आम्ही पार पाडली पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. मग पितृंची जी ऋणं आहेत त्यांचं श्राद्ध घालणं हे आपलं कर्तव्य आहे, बरोबर आहे. तर ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. आपण चांगल्या कामाचा गौरव कधी करू नये, गर्व कधी करू नये. केलं नेकी करो दर्या में डाल, म्हणजे ते आज चांगली कामं करा आणि विसरून जा असं पाहिजे. ते सर्वांची समान वागणूक ठेवली पाहिजे आपण, बरोबर आहे का. भेदभाव नाही केला पाहिजे. कर्तव्य टाळणे, दिखावा करणे आणि भेदभाव करणे हे अधःपतनाचे कारण असते. ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती ज्ञानवंत, जे विघ्न जो करी तोही जन्मे चांडाळ योनी. या ओवीमध्ये सांगितलं की ग्रीष्मकाळ म्हणजे आता जो उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये अरण्यामध्ये तप करणाऱ्यांना किंवा साधना करणाऱ्यांना, ज्ञानवंतांना जो मनुष्य अडथळा निर्माण करतो, त्यांचे कार्य बिघडवतो, त्यामध्ये विघ्न घालतो, तो अधर्मामुळे अधःपतनाच्या अवस्थेला जातो. साधकांच्या कार्यामध्ये अडथळा आणणे म्हणजे अधर्मच की हो, है ना. आपले सगळे साधक हे अरण्यामध्ये असतात, तिथं तप, साधना, उपासना करत असतात. त्याचा भंग करणे म्हणजे पाप आहे. त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करणे म्हणजे आमची स्वतःची आध्यात्मिक अधोगतीच आहे. साधना आणि सत्कर्मामध्ये विघ्न घालणे हे सर्वात मोठं पाप आहे. इतरांच्या उन्नतीमध्ये अडथळा आणणं हे स्वतःच्या अधःपतनाचे कारण बनलेलं असतं. इतरांच्या चांगल्या कार्यात सहकार्य करावे, कोणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा आणूच नये, सकारात्मक आणि सहाय्यक वृत्ती ठेवावी. सहकार्यात, सत्कार्यामध्ये विघ्न घालणे हे अधःपतनाचे निश्चित कारण आहे. बघा पुढं, नाडी भेद न कळता वैद्यकी, जाणून औषध दे आणिके, ते होय महापातकी, चांडाळ योनीत संभवे. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य वैद्यकीय ज्ञान त्याच्याकडे नाही आहे, वैद्याचे ज्ञानच त्याच्याकडे नाही आहे, तरी तो रुग्णांची नाडी त्याचा अभ्यास न करता, योग्य निदान न करता त्याला औषध देतोय, तो अज्ञानामुळे खूप मोठं पाप करायला लागला आहे. कारण चुकीच्या उपचारामुळे त्या जीविताला, त्या रुग्णाला, त्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अज्ञानातून केलेला उपचार हा जीविताला धोका करतो. यातून आम्ही शिकलं पाहिजे की योग्य ज्ञानाशिवाय हस्तक्षेप करणं हे किती घातक असू शकतं. योग्य ज्ञान पाहिजे. त्यामुळे आम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जिथं जबाबदारीची उपेक्षा होते तिथं अधर्म आहे. ज्ञानाशिवाय केलेले कर्म हे केवळ चुकीचं नाही आहे, तर ते खूप मोठं पाप आहे.
कोणतेही कार्य करण्याआधी योग्य विद्या आणि योग्य समज असणं खूप गरजेचं आहे. कोणतेही व्यावसायिक काम पूर्णपणे ज्ञानाने करावे. अर्धवट माहितीवरती निर्णय घेऊ नयेत. जबाबदारी स्वीकारून कौशल्य आणि अभ्यास आम्ही आत्मसात केला पाहिजे. बघा, अज्ञानातून केलेले कर्म हे अधर्माचे प्रतीक आहे आणि हानीचे मुख्य कारण आहे. जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाळ होय त्रिशुद्धी वेदमार्ग त्याजिती विप्रे. बघा, या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य जारण मारण मोहन यासारख्या अनिष्ट आणि अहितकारक मंत्रांचा उपयोग करतो आणि वेदमार्ग सोडून कुबुद्धीने अधर्मयुक्त अशी साधना करतो, तो आध्यात्मिकदृष्ट्या अधपतनाच्या अवस्थेला जातोय. जारण मारण मंत्र म्हणजे काय हो? इतरांना हानी पोचवण्याचीच कर्म आहेत. काही उत्तमाची कर्म आहेत का? नाही. कोणाचं तरी वाईट चिंतलंय, कोणाचं तरी वाटूळ होऊ दे. कुबुद्धी म्हणजे चुकीचा व अधर्मयुक्त विचार आहे त्यामागे. वेदमार्ग याचा त्याग केला. वेदांचा मार्ग हा उत्तमाचा मार्ग आहे आणि वेदमार्गाचाच त्याग जर केला तर खऱ्या अधर्मापासून दूर लोटला गेलेला आहे. ज्ञानाचा योग्य उपयोग आम्ही इतरांच्या कल्याणासाठी केला पाहिजे, इतरांच्या हानीसाठी नव्हे. तर अधर्मयुक्त साधना आत्म्यालाच अधःपतनाकडे घेऊन जात असते. बघा, कोणत्याही ज्ञान आम्ही घेतलेलं कुठलंही ज्ञान हे इतरांच्या भल्याकरताच असावं. चुकीच्या आणि हानिकारक मार्गाचा त्याग आम्ही केला पाहिजे. धर्मनीती आणि विवेक यांचा संग आम्ही ठेवलाच पाहिजे. अधर्मासाठी वापरलेले ज्ञान स्वतःच अधःपतनाचे महाकारण बनत असते. श्री गुरु नर म्हणे कोप, श्री गुरु नर म्हणे कोण, हरिहरा ते निंदे जाण, अन्य देवतांचे करी पूजन, तो नर पतित होय. मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य गुरूंना साधारण मानतो, हरी आणि हर विष्णू आणि शिव यांची निंदा करतो आणि श्रद्धा नसताना देवांच्या नावावरती केवळ दिखाव्याचा किंवा भ्रमित होऊन उपासना करतो, तो धर्म विचारापासून दूर जाऊन अधःपतनाच्या अवस्थेलाच पोचतो. गुरूंचा अनादर म्हणजे कसं? ज्ञानाचा अपमान केला त्यांनी. हरिहराची निंदा केली म्हणजे श्रद्धेचा भंग केला. साक्षात त्यांनी शिव आणि विष्णू यांची निंदा केलेली आहे आणि मग भ्रमित होऊन उपासना केली म्हणजे विवेकाचा अभाव आहे. गुरु, देव आणि श्रद्धा यांचा आदर हेच धर्माचे मूळ आहे. निंदा आणि अहंकार हे आत्मिक अधःपतनाचे कारण आहे. बघा, गुरु आणि मार्गदर्शकांचा आम्ही अखंड सन्मान केला पाहिजे. श्रद्धा आणि विवेक यांचा आम्ही समतोल ठेवला पाहिजे, संतुलन ठेवलं पाहिजे. इतर धर्म आणि देवतांची निंदा आम्ही टाळली पाहिजे. गुरुनिंदा, देवनिंदा आणि अविवेकी श्रद्धा अधःपतनाचे मुख्य कारण असते. बघा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपुले कर्म त्याजू निमंद, आणिक कर्म आचरे सदा, तोही होय चांडाळा. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की जो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र कुणीही असो, जर आपल्या स्वधर्मानुसार आपले कर्तव्य सोडून दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये किंवा कर्मामध्ये अयोग्य रीतीने जर गुंतला असेल तर तो आपल्या नैसर्गिक धर्मापासून दूर जातो आणि अधःपतनाच्या अवस्थेला जाऊन पोचतो. त्याने स्वधर्माचा त्याग केला म्हणजे नैसर्गिक कर्तव्यांचा भंग त्याने केला. परधर्माचा स्वीकार केला म्हणजे त्यांनी असंतुलित जीवन जगायला सुरुवात केली आणि अयोग्य कर्म केले म्हणजे आध्यात्मिक अधःपतन केलं. बघा ना, जो स्वधर्मामध्ये स्थिर राहतो तोच खरा धर्मपालन करत असतो. आपली जबाबदारी सोडून दुसऱ्याची कामं करणं, अनुकरण करणं हे अधःपतनाचे कारण ठरत असते. स्वतःचं कौशल्य आणि कर्तव्यावरती लक्ष केंद्रित करावं, दुसऱ्याचे अंधानुकरण टाळावे, आपल्या भूमिकेमध्ये प्रामाणिक राहावे. स्वधर्म सोडून परधर्म स्वीकारणे हे अधःपतनाचे कारण असते. शूद्रापासून मंत्र शिके, त्यासी घडती सर्व पातके, गंगोदक क्षीरोदके, श्वानचर्मी घातले परी. आणि मग या ओवीमध्ये काय सांगितलं की जो मनुष्य अयोग्य पात्रता आणि अनुचित पद्धतीने आध्यात्मिक मंत्रविद्या गहन करतो तो धर्माच्या नियमापासून दूर जातो आणि त्याचे ज्ञानही निष्फळ ठरते. अशा अविवेकी आचरणाने तो स्वतःला अधःपतनाकडेच घेऊन जात असतो. बघा कसं आहे, अयोग्यरित्या ज्ञान ग्रहण करणे म्हणजे नियमभंग, मंत्रांचा दुरुपयोग करणं म्हणजे अधर्म, शुद्धतेचा अभाव असणं म्हणजे आध्यात्मिक अशुद्धता दाखवली. आणि ज्ञान हे खरं तर पवित्र आहे.
आणि हे ते योग्य पात्रता आणि शुद्धतेने ते ज्ञान तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे, ते पवित्र आहे. आणि अयोग्य पद्धतीने घेतलेलं ज्ञान हे कधीही फलदायी ठरत नसते. कोणतेही ज्ञान योग्य मार्गदर्शनानेच घ्यावे. नियम आणि मर्यादा अखंड पाळाव्यात. श्रद्धा आणि विवेक यांचं संतुलन समतोल राखावं. अयोग्य रीतीने मिळवलेलं ज्ञान हे अधर्म आणि अधःपतनाचे कारणच ठरत असते. बघा, विधवा स्त्रीशी संग करी, शिव्या देऊन अतिथीस जेविवी घरी, श्राद्ध दिनी पिंड न करी, चांडाळ योनी तो जन्मे. आणि मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य अधर्मयुक्त आचरण करतो, जो अयोग्य संबंध ठेवतो, अतिथीशी उद्धटपणे वागतो आणि श्रद्धासारखी पितृकर्मे न करता तो जगत असतो, तर तो आपल्या कर्तव्यापासून दूर चाललेला आहे आणि अधःपतनाच्या अवस्थेला तो पोचतोय. अनुचित आचरण, विधवा स्त्रीशी संग म्हणजे बघा, अनुचित आचरण दाखवलं, नैतिक अधःपतन दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, अतिथीला जेवायला बोलवलं आणि त्याला शिव्या दिल्या म्हणजे अतिथीचा अपमान केला म्हणजे धर्मभंग. आणि श्राद्धच घातलं नाही म्हणजे पितृऋणांचा विसर त्याला पडलेला आहे. नैतिकता, कर्तव्य आणि मर्यादा हेच खऱ्या धर्माचे आधार आहेत आणि यांचा भंग म्हणजे आध्यात्मिक अधोगतीच आहे. नात्यांमध्ये पवित्रता राखावी, अतिथी आणि समाजाशी सन्मानाने वागावे, कुटुंबीय कर्तव्य तुम्ही आम्ही वेळेवरती पार पाडली पाहिजे. अनैतिक आचरण, कर्तव्याचा भंग आणि असभ्य वर्तन हे अधःपतनाचे मुख्य कारण असते. बघा, माता पिता गुरुद्वेषी, तो जन्मे चांडाळ योनीशी, आणिक जन्म पापवंशी, उपजोनी येती परी असा. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य माता पिता आणि गुरु यांचा द्वेषच करत राहतो आणि उपकारांचा विसर पडून टाकतो आणि त्यांचा अनादर करतो, तो अत्यंत अधर्माच्या मार्गावरती आहे. अशा वृत्तीमुळे त्याचे जीवनचक्रही दुःखद आणि अधःपतनाकडे झुकणारे असते. माता पित्यांचा द्वेष केला म्हणजे कृतज्ञता आली, गुरूंचा द्वेष केला म्हणजे ज्ञानाचा अपमान आला, कृतज्ञता आली म्हणजे आध्यात्मिक अधःपतन आलं. ज्यांनी जीवन दिलं आणि मार्ग दाखवलं त्यांचा सन्मान करणे हेच खरे धर्माचे मूळ होते. पण कृतज्ञता त्या ठिकाणी त्याने घेतली आणि कृतज्ञता सर्व अधःपतनाचं कारण आहे बरं का. विसरायचं नाही, कधी कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे. आईवडिलांचा नेहमी आदर ठेवून कृतज्ञता व्यक्तपित केली पाहिजे. गुरूंच्या शिकवणीचे ज्ञानाचे पालन केले पाहिजे, कृतज्ञता ठेवली पाहिजे. कोणाही आपल्यावरती जर उपकार केले असतील तर उपकाराची जाणीव ठेवणे म्हणजे अखंड कृतज्ञ राहणे, कृतज्ञ कधी होऊ नये. माता पिता आणि गुरूंचा द्वेष हा अधःपतनाचा सर्वात मोठा मार्ग आहे. गुरूंची निंदा करी हर्षी, सदा असे विप्रद्वेषी, वेदचर्चा करी बहुवशी, तो होय ब्रह्मराक्षसा. काय सांगितलं या ओवीमध्ये, जो मनुष्य गुरूंची निंदा करतो आणि त्यामध्ये आनंद मानतो, जो सतत विद्वानांचा द्वेष करतो आणि वेदविद्याची चर्चा करतो पण त्याचा उद्देश शुद्ध नसतो, फक्त अहंकार आणि वादासाठीच तो ती चर्चा करत असतो, तो आपल्या ज्ञानाचा उपयोग अधर्मासाठी करतो आणि आत्मिक अधःपतनाला जाऊन पोचतो. गुरूंची निंदा आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे कृतज्ञता आणि त्याला अहंकार चिकटला होता, है ना. विप्रद्वेष म्हणजे विद्वान पंडितांचा अपमान करणे, वेदचर्चा अहंकारासाठी करतो म्हणजे तो ज्ञानाचा दुरुपयोग करतो. ज्ञान असेल तरी नम्रता नसेल, है ना. ज्ञान आहे पण ज्ञानाला नम्रता नसेल तर ते ज्ञान विनाशाकडे घेऊन जातं. गुरु आणि विद्वानांचा आदर हेच खरे साधन आहे. गुरूंचा सन्मान आणि आदर तुम्ही आम्ही अखंड ठेवला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, ज्ञानाचा उपयोग नम्रतेनेच केला पाहिजे, वादासाठी नव्हे तर समजून घेण्यासाठी अध्ययन केलं पाहिजे. अहंकारयुक्त ज्ञान आणि गुरुनिंदा ही अधःपतनाचे कारण आहे. भजे आपण एक दैवत, दुजे देव निंदा करीत, तो होय अपस्मारित, दारिद्र्य रूपे पीड तसे. या ओवीमध्ये काय सांगितलं की जो मनुष्य एकाच देवतेची भक्ती करतो पण इतर देवतांची निंदा करतो, तो भक्तीचा असमतोल हरवून बसलेला आहे. अशा संकुचित आणि अहंकारयुक्त श्रद्धेमुळे त्याला मानसिक अस्थिरता, अपस्मार सदृश्य अवस्था, दरिद्रता याचा अनुभव येत असतो. बघा ना, एकांगी श्रद्धा केली आणि इतरांचा द्वेष केला म्हणजे आपण एका देवाची भक्ती करतो आणि दुसऱ्यांना द्वेष देतो ना, इतरांना द्वेष देतो, तर ती असंतुलित भक्ती आहे. देवाची निंदा म्हणजे अहंकार आणि अज्ञान, असंतुलन म्हणजे मानसिक व आध्यात्मिक अशांतता.
खरी भक्ती ही समत्वावरती आधारित असते, द्वेषावरती नाही. सर्व देवतांमध्ये एकच परमात्मा पाहणे तीच खरी परिपक्व श्रद्धा आहे. श्रद्धा ठेवताना संकुचित विचार आम्ही टाळला पाहिजे. इतरांच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे. मनामध्ये समत्व भाव, स्वीकार भाव ठेवला पाहिजे. अहंकारयुक्त आणि संकुचित भक्ती मानसिक आणि आध्यात्मिक अधःपतनाचे मुख्य कारण बनत असते. माता पिता गुरु वर्जोन वेगळा होय स्त्री आपण, बेरडाचे पोटी उपजवून रोगी होऊन राहत असे. आणि मग या ओवीमध्ये काय सांगितलं की जो मनुष्य माता पिता आणि गुरु यांचा त्याग करून स्वतःच्या स्वार्थी इच्छांनुसार जीवन जगतो आणि कुटुंबीय कर्तव्यापासून दूर जातो, तो अधर्माच्या मार्गावर जातो. अशा अस्थिर आणि कर्तव्यभ्रष्ट जीवनामुळे त्याचे जीवन हे दुःखमय आणि मानसिक अशांततेने भरलेले असते. बघा, माता पिता गुरूंचा त्याग करणे म्हणजे कृतज्ञता आहे. स्वार्थी एकाकी जीवन जगणे म्हणजे सामाजिक एकटेपण आहे, तुटलेला आहे, तो सामाजिक दृष्ट्या तुटलेला आहे. अधर्म मार्ग म्हणजे दुःख आणि अस्थिरता आहे. नात्यांचा आणि कर्तव्यांचा त्याग हा आत्मविनाशाकडे नेणारा मार्ग आहे. कुटुंब, गुरु आणि समाज यांच्याशी जोडलेलं राहणं हेच संतुलित जीवन आहे. बघा, पालक आणि गुरूंचा आदर अखंड ठेवला पाहिजे. आम्ही कृतज्ञता ठेवली पाहिजे. त्यांच्या जबाबदाऱ्या आम्ही टाळू नये. एकटेपणा आणि स्वार्थीपणा आम्ही स्वतःहून टाळला पाहिजे. एकटं पडूच नये, स्वार्थी वागूच नये. कुटुंब आणि गुरु यांचा त्याग करून जगणे हे अधःपतन आणि दुःखाचे मुख्य कारण आहे. सदा वेददोषी आपण, अवमानित ब्राह्मण, कर्मभ्रष्ट होय आपण, मूत्रकृच्छ रोगी होय. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य वेदशास्त्रांचा नेहमी अपमानच करत असतो, विद्वान ब्राह्मणांचा अवमानच करत असतो आणि आपले धर्मकर्म सोडून अधर्माच्याच मार्गाने जात असतो, तो कर्मभ्रष्ट असतो. अशा वृत्तीमुळे त्याचं जीवन मानसिक तसेच शारीरिक अशांततेने ग्रासलेलं असतं. बघा, वेदांची निंदा म्हणजे ज्ञानाचा अपमान, ब्राह्मणांचा अवमान म्हणजे विद्वानांचा अनादर, कर्मा म्हणजे भ्रष्टता म्हणजे जीवनातील असंतुलन हरवणे, ज्ञान आणि धर्माचा अवमान करणे हा आध्यात्मिक अधःपतनाचा मार्ग आहे. शास्त्र आणि सज्जनांचा अनादर हे उन्नतीचे मूल आधार आहेत. बघा ना, ज्ञान ग्रंथांचा आदर आम्ही अखंड ठेवला पाहिजे. वेदांची निंदा केली नाही पाहिजे. विद्वानांचा सन्मानच केला पाहिजे आणि आपल्या कर्तव्यामध्ये नेमस्थ राहिलं पाहिजे. शिस्त आणि निष्ठा ही ठेवलीच पाहिजे. वेद आणि विद्वानांचा अपमान हा अधःपतन आणि दुःखाचे मुख्य कारण आहे. लोकांचे वर्मकर्म आपण, सदा करी उच्चारण, हृदयरोगी होय जाण, महाकष्ट भोगी तसं. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य इतरांचे दोष, गुपित, कमकुवतपणा आणि वाईट कर्म सतत त्याला बोलवून दुखावत असतो आणि लोकांची निंदाच करत असतो, तो स्वतःला मनामध्ये अशांत करत असतो. अशा सततच्या नकारात्मक बोलण्यामुळे त्याचं मनोबल मात्र कमी होत असतं आणि मानसिक तसेच शारीरिक कष्टाला त्याला सामोरं जावं लागत असतं. इतरांचे दोष सांगणे म्हणजे निंदकात्मक वृत्ती, सतत वाईट बोलणे म्हणजे तो मनोविकारी झाला हो, कायम निगेटिव्ह बोलतोय, मनोविकारी. अशांत मन म्हणजे दुःख आणि रोगाचे कारण. बघा, इतरांच्या दोषावरती लक्ष ठेवणे आणि स्वतःच्या अधःपतनाला ते कारणीभूत ठरत असतं. आपल्याला वाटतं आपण त्याला दोष देतोय, पण आपल्या स्वतःचं अधःपतन त्या ठिकाणी निश्चित आहे. शुद्ध वाणी पाहिजे आणि सकारात्मक विचार पाहिजेत, हेच चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. इतरांची निंदा आम्ही टाळली पाहिजे. सकारात्मक बोलण्याची सवय ठेवली पाहिजे. शांत मन ठेवण्यासाठी चांगले विचार केले पाहिजे. इतरांचे इतरांचा दोष कायम त्यांना बोलून दाखवणं ही मानसिक आणि शारीरिक दुःखच आहे आणि ते स्वतःला लागत असतं. गर्भपात करी स्त्री असे, वांज होऊनी उपजे परी असे, पुत्र झाली मरत त्वरेसी गर्भपात करू नये. या ओवीमध्ये गर्भपातासारखे हिंसक कर्म केलेल्या जीवनातील, बघा ना, जेव्हा आपण गर्भपात करतो काहीतरी हिंसाच होते, त्या ठिकाणी ते लहान बाळ मरून जातं आणि असं केल्यामुळे जीवनातील नैसर्गिक संतुलन बिघडते आणि अशा कर्मामुळे कुटुंबामध्ये संतती संबंधित दुःख, अस्थिरता आणि मानसिक वेदना निर्माण होतात. म्हणून जीवन संरक्षणाचा नियम आम्ही पाळला पाहिजे. गर्भपात करणे म्हणजे जीवनाचा नाश करणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे काय आहे? संतती संबंधित दुःख आणि स्थिरता आहे. अधर्म आहे, अधर्म. नैसर्गिक नियमांचा भंग केला आहे. बघा, जीवन देणे आणि जीवन संरक्षण करणे आहे ना, हे सर्वात मोठं पुण्य आहे.
कोणत्याही जीवाचा नाश करणे हे पापच आहे, ते अधर्मच आहे. तुम्ही आम्ही जीवनाचा आदर आणि जीवनाचं संरक्षण हे केलंच पाहिजे. हिंसा टाळून तुम्ही आम्ही करुणा, प्रेम वाढवलं पाहिजे आणि प्रत्येक निर्णय हा विवेकाने, विचारपूर्वक घेतला पाहिजे. जीवनाचा नाश करणे म्हणजे कर्म जे आहे ते दुःख देतं आणि अधःपतनाचं मुख्य कारण तेच असतं. धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायक जाण आणिक जीविता दृष्टी आपण बहिरट होऊन उपज. मग इथं काय सांगितलं, जो मनुष्य धर्मशास्त्रामध्ये पुराणातील उपदेश ऐकत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अयोग्य आचरण करत राहतो, तो हळूहळू ज्ञानापासून दूर जातो आणि अशा वृत्तीमुळे त्याची समज, विवेक आणि आध्यात्मिक दृष्टी दुर्बल होऊन जाते, बहिरट होतो तो. बघा, धर्मशास्त्र ऐकण्याचा अभाव म्हणजे अज्ञान वाढत जातं. धर्म ऐकला तर ज्ञान वाढेल आणि धर्मशास्त्रच ऐकलं नाही, श्रवण नाही केलं तर अज्ञान वाढत जाणार आहे. उपदेशांकडे केलेलं दुर्लक्ष, विवेक नष्ट होऊन जाईल आणि अयोग्य आचरण हे आम्हाला मानसिक अंधत्व देणार आहे. श्रवण आणि चिंतन हेच ज्ञानप्राप्तीचे द्वार आहे. जे ऐकत नाही तो अंतःकरणाने, जो श्रवण करत नाही तो अंतःकरणाने आंधळा होतो. दाखवलं अंधत्व. बघा, चांगले उपदेश आणि ज्ञान हे लक्षपूर्वक श्रवण केले पाहिजेत. योग्य आचरणाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. अज्ञान दूर करण्यासाठी सातत्याने शिकत राहिलं पाहिजे. धर्मश्रवणाचा अभाव आणि अज्ञानामुळेच विवेक नष्ट होत असतो. पतिता सवे करी इष्टती, गदर्भ जन्म पावती, त्यासी रस औषध देती, मृगयोनी जन्मतो. मग या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य अधर्मात, पतित प्रवृत्तीच्या संगतीमध्ये राहतो आणि चुकीच्या आचरणामध्ये सहभागी होतो, तो स्वतःच्या जीवनामध्ये असलेली शुद्धता हरवतो आणि अशा संगतीचे परिणाम म्हणजे त्याचे मन आणि बुद्धी ही अधोगतीकडे जात असते आणि तो दुःखद स्थितीमध्ये अडकलेला असतो. पतित संघ म्हणजे अधर्माचा प्रभाव वाढत चालला, पापी लोकांचा संघ दाखवला. चुकीच्या कृतींचा स्वीकार म्हणजे पुन्हा अधःपतनच आहे. वाईट संगती म्हणजे जीवनाची अधोगती आहे आणि ही अशी जी संगती आहे ती संगतीच ठरवते मनुष्य घडणार की बिघडणार. तुमच्या आमच्या संगतीनुसारच ठरतं की आपल्यातून काहीतरी चांगलं घडेल की आपल्या हातून काहीतरी वाईट घडेल. ते संगतीवरती असतं. चांगली संगती कायम उन्नतीच देते आणि वाईट संगती कायम अधःपतन करते, अधोगतीला घेऊन जाते. सद्गुणी आणि सकारात्मक लोकांची संगत आम्ही ठेवली पाहिजे जर उन्नतीला जायचं असेल तर. वाईट सवयी आणि वाईट लोकांपासून दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण त्या ठिकाणी अधोगतीला जाणार नाही. आणि स्वतःची निवड आणि संगतीची निवड हे विवेकाने केली पाहिजे. वाईट संगती ही मनुष्याच्या अधःपतनाचे मुख्य कारण असते. ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोगी होय निर्धारी, सारा पाणी ओळखा परी, श्यामदंत उपजेल. काय सांगितलं आहे ओवीमध्ये की अत्यंत गंभीर अधर्म जसे ब्रह्महत्या किंवा मद्यपान यांचे परिणाम मनुष्याच्या जीवनावरती खोलवर होत असतात. अशा कर्मामुळे शरीर आणि मन या दोन्हींवरती नकारात्मक परिणाम होत असतात. जीवनामध्ये दुःख, रोग आणि अस्थिरता निर्माण होत असतात आणि रूप कामात्या करता ते सांगितलं आहे. ब्रह्महत्या म्हणजे अत्यंत गंभीर अधर्म आहे. सुरापान म्हणजे कसं, मद्यपान व दारू, संयमाचा भंग दाखवला. परिणाम म्हणजे शारीरिक आणि मानसिक अधोगती होते. आणि मग अत्यंत अधर्माचे परिणाम जीवनाच्या सर्व स्तरावरती दिसतात. संयम जातो, शुद्धता जाते आणि नैतिकतासुद्धा जाते. कोणतंही हानिकारक कर्म आम्ही टाळलं पाहिजे. संयम आणि शिस्त आम्ही पाळली पाहिजे. नेमस्त राहिलं पाहिजे. नैतिक मूल्यांचं पालन आम्ही केलं पाहिजे. गंभीर अधर्माचे परिणाम मनुष्याला शारीरिक आणि मानसिक दुःखाकडेच घेऊन येत असतात. अश्ववध गोवध करिता, वांज ज्वरी होय निश्चिता, सेवेची होय अणुतप्तता, दोष काही नाही त्यास. या ओवीमध्ये सांगितले की जो मनुष्य निरपराध प्राण्यांचा वध करतो, जसं की घोडा, गाई, तो हिंसेच्या पापामध्ये गुंततो आणि अशा कर्मामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःख, अस्थिरता आणि मानसिक अशांतता निर्माण होते. परंतु जर त्या व्यक्तीच्या खऱ्या अर्थाने जर त्याला पश्चाताप झाला तर त्याच्या दोषांचा, त्यांनी केलेल्या पापाचा भारसुद्धा हलका होऊ शकतो. अश्व आणि गोवध म्हणजे गाई आणि काय दाखवलं, घोडा यांची हिंसा करणं हे अधर्म आहे. त्याचा परिणाम म्हणून दुःख आणि अस्थिरता येणार आहे आणि पश्चाताप म्हणून शुद्धीचा मार्ग हरवणार आहे. हिंसा टाळणे आणि पश्चाताप करणे हेच मुक्तीचे मार्ग आहेत.
पश्चातापाने पापाचा भार कमी होऊ शकतो. हिंसा आणि क्रूरता आम्ही टाळली पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. इतर प्राण्यांबद्दल करुणाभाव ठेवला पाहिजे आणि चूक झाल्यास मनापासून सुधारणा केली पाहिजे. हिंसा दुःख देते, पण खरा पश्चाताप मनुष्याला शुद्ध करतो. बघा पुढं काय सांगितलंय, विश्वासघाती की नरासी जन्म होय ऐसा त्यासी, अन्न जेविता वांती उर्वशे, अन्न वैरी तो होय. या ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य इतरांचा विश्वास तोडतो, विश्वासघात करतो, फसवणूक करतो, दगा देतो, तो अधर्माच्या मार्गावरती जातो. अशा वृत्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्याला मानसिक अशांतताच अनुभवायला येते. बघा विश्वासघात केला त्यांनी, मोठा नैतिक दोष त्याला लागला. द्रोहभाव केला त्यांनी, काहीतरी विद्रोह केला, संबंधांचे विघटन केलं, संबंध तोडून टाकले, अन्नवेरी झाला, म्हणजे जीवनातील असंतोष आणि अस्थिरता त्या ठिकाणी आली. आणि विश्वास हा धर्माचा पाया आहे आणि त्याचा भंग म्हणजे अधःपतन आहे. सत्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हेच उन्नतीचे मार्ग आहेत. कोणाचाही विश्वास तोडू नये, प्रामाणिकपणाने जपलं पाहिजे, जगलं पाहिजे, नात्यांमध्ये निष्ठा ठेवली पाहिजे. विश्वासघात हा मनुष्याचं अधःपतन आणि दुःख देणारं सर्वात मोठं कारण आहे.